हाय स्टुडंट्स, आज आपण 11वीतला तुमचा 5वा टॉपिक जो आहे सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन हा बघणार आहोत. ह्या टॉपिकचं वेटेज 5 मार्काचं आहे. ओके, मग टॉपिकचा ॲक्च्युली काय बघायचं आपल्याला ह्या टॉपिकमध्ये, तर जसं तुम्ही नावामध्ये बघता की सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. सेल म्हणजे पेशी, तुम्ही 10वीलाही शिकलेला आहातच. सेल म्हणजे पेशी आणि पेशींची रचना आणि त्यांचं कार्य. ऍक्च्युली सेल म्हणजे काय, सेलमध्ये कोणते घटक असतात आणि त्या सर्वांचं फंक्शन काय, सेलचं फंक्शन काय, हे आपल्याला पूर्ण टॉपिक मध्ये बघायचं आहे. ठीक आहे, ओके. आता आपण बघितलं तर पहिल्यांदा सेलची डेफिनेशन बघूया आपण. क्या है डेफिनेशन? इट इज अ स्ट्रक्चरल एंड फंक्शनल यूनिट ऑफ लाइफ ऑफ ऑल लिविंग ऑर्गेनिजम्स. बघा, सेल इज अ बेसिक स्ट्रक्चरल एंड फंक्शनल यूनिट ऑफ लाइफ ऑफ ऑल लिविंग ऑर्गेनिजम. जो प्रत्येक एक सिंगल सेल आहे हा बेसिक युनिट आहे प्रत्येक ह्युमन मध्ये. म्हणजे आपण सगळे सेल पासून तयार झालेलो आहोत, एका सिंगल सेल पासून तयार झालेले आहे. म्हणजेच काय, तर झायगोट हा एक सिंगल सेलच आहे. हा सिंगल सेल पासून डेव्हलपमेंट होत गेली आणि पूर्ण एक ऑर्गॅनिझम तयार होतो. ओके, त्यामुळे एका सेल मध्ये क्षमता आहे की तो पूर्ण ऑर्गॅनिझम तयार करू शकतो. दॅट्स व्हाय वी कॉल एज अ सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. ओके, म्हणजेच आपला बेसिक युनिट ह्युमन किंवा ॲनिमल मध्ये काय आहे, तर सेल. सेल एकत्र आले की टिश्यू तयार होतात, टिश्यू एकत्र आले की ऑर्गन तयार होतात, ऑर्गन एकत्र आले की ऑर्गन सिस्टीम तयार होते आणि ऑर्गन सिस्टीम पासून एक टोटल ऑर्गॅनिझम किंवा ॲनिमल किंवा एखादा ऑर्गॅनिझम तयार होतो. ओके, देन if we need to see these cells we need a microscope. जर आपल्याला सेल बघायचा आहे then we need a microscope which you might be seen in a laboratory, our biology laboratories. मग तुम्ही बघितला असेलच, तर तो मायक्रोस्कोप असतो. मग सेल हे काही अतिशय स्मॉल असतात, काही मायक्रोस्कोपिक आहेत. तर त्या सेलला बघण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोस्कोपची गरज पडते. ओके, ठीक आहे. मग आपल्याला कोणते कोणते मायक्रोस्कोप असतात, तर आपण जे बघतो ते सिंपल मायक्रोस्कोप आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप असतात. ओके, बर. मग हे तुम्हाला मायक्रोस्कोप बद्दल थोडी माहिती दिलेली आहे, ती आपण बघूया. लार्जर सेल्स सीन थ्रू सिंपल मायक्रोस्कोप. जे काही मोठे सेल्स असतील, मोठे सेल्स, ते लार्जर सेल्स हे आपण मायक्रोस्कोप, सिंपल मायक्रोस्कोप मधून बघू शकतो. कारण सिंपल मायक्रोस्कोपची मॅग्निफाय लेवल ही 50 to 100 असते. आता मॅग्निफिकेशन लेवल म्हणजे एखादा सेल तुम्ही मायक्रोस्कोपच्या खाली ठेवल्यानंतर, समजा हा मायक्रोस्कोप आहे, इथे तुम्ही जर खाली सेल ठेवला आणि तुम्ही बघताय, तर त्या सेलची साईज ही 50 ते 100 पटीने तुम्हाला मोठी दिसते. ओके, म्हणजे मॅग्निफिकेशन लेवल 50 ते 100 पटीने मोठी दिसते, ही मॅग्निफाय लेवल आहे. किंवा इन शॉर्ट, तुम्ही मोबाईल बघता, मोबाईल मध्ये झूम करता, मग ही झूमची लेवल 50 ते 100 पट झूम होतं, त्यावेळेस तो थोडं झूमिंग लेवल आहे. ठीक आहे. मग सिंपल जो मायक्रोस्कोप आहे त्याची 50 to 100 टाइम्स मॅग्निफिकेशन लेवल आहे. त्यानंतर जो स्मॉलेस्ट सेल आहे, जे अतिशय लहान सेल आहे, त्या स्मॉलेस्ट सेलसाठी आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोपची गरज पडते. ओके, कारण ते आपल्या डोळ्याला दिसत नाहीयेत. आपल्याला दिसत का आपल्याला सेल कुठे आहेत, नाही दिसत. किंवा तुम्ही शेजारी एक डायग्राम बघू शकत असाल, तर ती म्हणजे ओनियन सेल आहे. ओनियनचे सेल्स तुम्हाला स्ट्रिप दिसत, तर हे ओनियनचे सेल्स आहेत. मग आपण कधी कांदा खाताना आपल्याला हे ओनियनचे सेल दिसतात का, म्हणजे आपण हा कांदा खातोय आणि आपल्याला सेल दिसले, असं होतं का, नाही. कारण ते सेल अतिशय लहान आहेत.
आणि ते बघण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपची गरज असते. दॅट्स वाय द स्मॉलेस्ट सेल सी थ्रू कंपाऊंड मायक्रोस्कोप. मग कंपाऊंड मायक्रोस्कोपची मॅग्निफिकेशन लेवल जी आहे ती 1000 टाइम्स आहे. म्हणजे आपण जर मायक्रोस्कोपच्या खाली एखादा सेल बघितला तर तो 1000 पटीने मोठा दिसतो कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये. ओके, ठीक आहे. मग आपल्याला एखाद्या सेलच्या आतलं इंटरनल स्ट्रक्चर बघायचं आहे. म्हणजे सेल मध्ये काय काय आहे आपल्याला बघायचं आहे. आपल्याला माहिती आहे की हा सेल आहे, ठीक आहे. पण सेलच्या आतमध्ये कोणते पार्ट्स आहेत, कोणते ऑर्गॅनलीज आहेत, काय काय घटक आहेत, न्यूक्लियस कसा आहे, डीएनए स्ट्रक्चर आहे. तर आपण ऐकतो की डीएनए स्ट्रक्चर आहे, रायबोसोम्स आहेत, लायसोसोम्स आहेत. मग ते आपल्याला बघायचे आहेत. तर इफ वी वॉन्ट टू सी द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ अ सेल then we need a electron microscope. तर आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची गरज पडते बिकॉज इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हॅव अ मॅग्निफिकेशन लेवल अप टू 5 लाख टाइम्स. अप टू 5 लाख टाइम्स हा इमेज मॅग्निफाय करतो, मोठी करतो. ओके, बरं ठीक आहे. नाउ द सेल्स आर इन एनी शेप. सेल्स असं आपण म्हणू शकत नाही की ते रेक्टँग्युलर आहेत, ते फक्त चौकोनीच असतात, ते सर्क्युलर असतात, असं काही नाही. द सेल्स इन एनी शेप, दे मे बी स्फेरिकल, रेक्टँग्युलर, ओव्हल, ट्रायंग्युलर. आफ्टर दॅट इन एनी शेप, कोणत्याही शेप मध्ये ते सेल्स असू शकतात. ओके, ठीक आहे, ठीक आहे. आता सेल साइजेस आपण म्हणतो की सेलची साईज, सेलची साईज सुद्धा व्हॅरी होते. द सेल साइजेस आर व्हेरी मॅक्रोस्कोपिक, मायक्रोस्कोपिक अँड लार्जर अल्सो. म्हणजे सेलची साईज ही अतिशय लहान, म्हणजे काही सेल हे डोळ्यांना दिसत सुद्धा नाहीत, तर काही सेल जे मोठे आहेत हे आपल्या डोळ्यांना सुद्धा दिसतात. ओके, व्हॉट वी से, द सेल साइज व्हॅरीज फ्रॉम व्हेरी लिटिल means microscopic to large which we can see our naked eyes. Okay, ठीक आहे. the smallest cells आता कोणता आहे तर मायकोप्लाझ्मा मध्ये जो सेल आहे स्मॉलेस्ट तो असतो 0.3 मायक्रोमीटर इन लेंथ. एवढा स्मॉल आहे हा, 0.3 मायक्रोमीटर लेंथ मध्ये असतो स्मॉलेस्ट सेल. ठीक आहे. The largest cell size seen in ostrich egg. जो ऑस्ट्रिच एग एनिमल आहे त्या ऑस्ट्रिच एग मध्ये 15 सेंटीमीटरचा एक सिंगल सेल असतो. ओके, आता एग जे असतात हे एग फक्त एक सिंगल सेल पासून तयार झालेले असतात, एका सिंगल सेल पासून तयार झालेले असतात. मग हा 15 सेंटीमीटरचा सेल असतो, लार्जेस्ट सेल आहे. ह्युमन बॉडी मधला लार्जेस्ट सेल कोणता आहे तर ह्युमन मध्ये लार्जेस्ट सेल हा नर्व सेल आहे. ओके, मग तुम्ही बघू शकता की काही सेल्स हे अतिशय लहान आहेत, स्मॉल आहेत, तर काही सेल हे लार्ज आहे. कारण 15 सेंटीमीटर म्हणजे खूप मोठा झाला, तो इझिली आपण बघू शकतो. ओके, बरं. मग आता सेलची डिस्कवरी आपल्याला बघायची इथं का. रॉबर्ट हुक फर्स्टली सॉ दी सेल. रॉबर्ट हुकने पहिल्यांदा सेल बघितला इन अ कॉर्क सेल. कॉर्क सेल मध्ये त्याने पहिल्यांदा अतिशय सिंपल मायक्रोस्कोप होता तो त्याने तयार केलेला होता. त्या मायक्रोस्कोप मधून त्याने हा कॉर्क सेल बघितला, पण तो कॉर्क सेल हा डेड सेल होता. ओके, डेड सेल होता. जर तुम्हाला एमसीक्यू विचारला रॉबर्ट डॅश 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 सीन फर्स्टली अ डेड सेल इन अ कॉर्क सेल असं जर असेल तर त्याचं उत्तर असेल रॉबर्ट हुक. कारण का तर पुढचा जो पॉइंट आहे अँटॉन वॉन लिव्हनहुक फर्स्ट सॉ अँड डिस्क्राइब लिव्हिंग सेल. कारण अँटॉन वॉन लिव्हनहुकने फर्स्टली लिव्हिंग सेल बघितला आणि डिस्क्राइब केला. ओके, त्यामुळे फर्स्ट इज अ लिव्हिंग सेल कोणी पाहिला असा एमसीक्यू असेल किंवा असा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर आहे अँटॉन वॉन लिव्हनहुक. ओके, ठीक आहे.
पहिल्यांदा लिव्हिंग सेल पाहिला लिव्हिंग हुकने, आणि जो कॉर्क सेल पाहिला तो रॉबर्ट हुकने. ठीक आहे. आफ्टर दॅट द न्यूक्लियस, फर्स्टली न्यूक्लियस seen by Robert Brown. Okay, Robert Brown discovered a nucleus present in a cell. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की न्यूक्लियस कुठे असतो, तर सेल मध्ये हा न्यूक्लियस असतो. त्या न्यूक्लियस तो न्यूक्लियस हा रॉबर्ट ब्राउनने बघितला. आता इथे घोळ होऊ शकतो तुमचा बघा, रॉबर्ट ब्राउन आणि रॉबर्ट हुक इथं घोळ होऊ शकतो. त्यामुळे हे नाव अगदी लक्षात ठेवायची, जेणेकरून एमसीक्यू ला ऑप्शन आल्यानंतर चुकणार नाही. ओके, बर सेल थिअरी प्रपोज्ड बाय शॉन अँड स्लेडन. ॲज यू ऑल नो की सेल थिअरी ही शॉन आणि स्लेडननी सेल थिअरी मांडली. ओके, पण त्या सेल थिअरी मध्ये त्यांना हे सांगता आलं नाही की सेल तयार झाला कसा. ओके, दे कॅनॉट एक्सप्लेन हाऊ न्यू सेल्स आर फॉर्मड. नवीन सेल कसे तयार होतात हे ते सांगू शकले नाही. मग हे कोणी सांगितलं, तर हे सांगितलं रुडॉल्फ विर्चॉ. रुडॉल्फ विर्चॉ said in his book Cellula e Cellula means, he said that the new cells formed by pre-existing cells. रुडॉल्फ विर्चॉने काय सांगितलं, जो नवीन सेल तयार होतो तो नवीन सेल तयार होण्यासाठी एक आधीच प्री एक्झिस्टिंग सेल पाहिजे. म्हणजे एखाद्या सेल पासूनच पुढचा सेल तयार होतो. ओके, अदरवाइज इट कॅनॉट पॉसिबल टू मेक अ न्यू सेल. अदरवाइज फक्त सेल तयार करू शकत नाही. जो नवीन सेल तयार होणार आहे तो पाठीमागच्या एका सेल पासूनच तयार होणार आहे. हे सांगितलं रुडॉल्फ विर्चॉने, जे श्वान आणि स्लेडनला सांगता आलं नव्हतं. ओके, हे काही सायंटिस्ट आहेत लक्षात ठेवा, त्याने केलेली डिस्कव्हरी लक्षात ठेवा. कारण एमसीक्यू ला किंवा वन लाईन ला बऱ्याच वेळा विचारलं जाऊ शकतं की कोणी काय डिस्कव्हरी केलेली आहे. ओके, ठीक आहे. मग आता आपण काय बघितलं आता पॉइंट मध्ये, तर आपण याच्यामध्ये बघतोय की सेल म्हणजे काय, सेल नंतर सेल मायक्रोस्कोपची काय गरज आहे, सेलची साईज काय असते. ओके, त्यानंतर सायझेस आपण सेलचे बघितले आणि सेलची डिस्कव्हरी बघितलेली आहे. ओके, आता आपण बघणार आहोत की टोटिपोटन्सी म्हणजे काय. मी त्यासाठी हे रफ करतो, तुम्हाला गरज असेल तर तुम्ही फक्त स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. ओके, तुम्ही स्क्रीनशॉट काढलेला असेलच तर आता पुढचा पॉइंट जो आहे तो याचा छोटासा टोटिपोटन्सी आपण तो बघणार आहोत. The totipotency म्हणजेच काय, a cell have a capacity or potential to form a new cell called as totipotency. Okay, बघा काय म्हणतोय, this one cell or single cell have a capacity or potential to form a new cell. Okay, एखाद्या सिंगल सेल मध्ये अशी क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, ॲबिलिटी क्षमता आहे त्याच्यामध्ये त्या सेल मध्ये की तो नवीन सेल किंवा नवीन ऑर्गॅनिझम तयार करू शकतो. फक्त एका सेल पासून नवीन ऑर्गॅनिझम तयार करू शकतो. ओके, दिस इज कॉल्ड एज अ टोटिपोटन्सी. आता फॉर एक्झाम्पल जर घेतलं तर तुम्ही टिश्यू कल्चर मध्ये बघितलं तर टिश्यू कल्चर मध्ये काय करतो आपण, एखाद्या झाडाचा, समजा हे प्लांट आहे, ह्या प्लांटचा एक सेल काढून घ्यायचा, फक्त एकच सेल काढायचा. तो एक सिंगल सेल घेतला, त्याला आपण कल्चर मीडियम मध्ये ग्रोथ केलं, म्हणजे काय
त्याला आपण खाद्य पुरवलं, ओके, तर त्या एका सिंगल सेल पासून पूर्ण नवीन झाड तयार होऊ शकतं. कळतंय मी काय सांगितलं तुम्हाला? टिश्यू कल्चर मध्ये काय केलं आपण, एखाद्या प्लांटचा फक्त एक सिंगल सेल काढून घेतो, तो सिंगल सेल काढल्यानंतर त्या सेलला आपण खाद्य पुरवलं, तर त्या एका सिंगल सेल पासून पूर्ण अख्खं प्लांट तयार होऊ शकतं, जर आपण त्याला ग्रोथ मीडियम खाद्य देत राहिलो तर. ओके, मग तेच म्हणजे टोटिपोटन्सी आहे. बघा काय आहे, दिस सेल have capacity and potential to form a new organism, to form a whole new organism, पूर्णपणे एक नवीन ऑर्गॅनिझम, नवीन जीव तयार होऊ शकतो. न्यू ऑर्गॅनिझम called as टोटिपोटन्सी, याला आपण टोटिपोटन्सी असं म्हणू शकतो. ओके, मग आता एम्ब्रियॉनिक सेल इज अ टोटिपोटंट. बरं, आपण बघू की याला काय म्हणतो अशा पद्धतीनं, किंवा हा एक सेल, एक सिंगल सेल पासून ऑर्गॅनिझम कसा तयार होतो. तर ह्या एका सेल मध्ये, सेलच्या न्यूक्लियस मध्ये टोटल जेनेटिक मटेरियल आहे. जे काही बॉडी डिफाईन करण्यासाठी, ऑर्गॅनिझम डिफाईन करण्यासाठी जे काही जेनेटिक मटेरियलची गरज आहे, ते जेनेटिक मटेरियल एका सेलच्या न्यूक्लियस मध्ये आहे. आणि त्यामुळे त्या एका सिंगल सेल पासून पूर्णपणे ऑर्गॅनिझम तयार होऊ शकतो. बाय आपल्याला ती पावती दिली, बिकॉज इन अ न्यूक्लियस genetic material is present. जेनेटिक मटेरियल असतं. ओके, ठीक आहे. आता आपण हे डिफाइन करण्यासाठी एक्झाम्पल घेऊ की एक एम्ब्रियॉनिक सेल जो आहे, त्या एम्ब्रियॉनिक सेल मध्ये ही टोटिपोटन्सी असते, म्हणजे कॅपॅसिटी असते की तो नवीन ऑर्गॅनिझम तयार करू शकतो. पण त्याच्यामध्ये काही सेल्स जे आहेत त्यांना आपण स्टेम सेल्स असं म्हणतो. त्या स्टेम सेल्स पासून बरेचसे डिसीज क्युअर केले जाऊ शकतात. बघा, लक्षात ठेवा, स्टेम सेल्स पासून माणसाचे बरेचसे डिसीज क्युअर करता येतात. ओके, फ्रॉम स्टेम सेल्स मेनी डिसीजेस कॅन क्युअर बरे होणे. ओके, ठीक आहे. हा आपला जो सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन ह्या टॉपिक मधला हा फर्स्ट पॉइंट होता. ओके, थँक्यू.